तर बघा कसा उन्हाळा चालला आहे. एवढं भयंकर ऊन लागतंय. मी आता जस्ट किती वाजलेत, 2:45 वाजले आणि भर उन्हाचं आम्ही रानातून आलो. एवढं बेकार झालं. आता गार पाण्याने हातपाय तोंड धुतले बघा. आणि इथं गवत टाकलेलं दिसतंय तुम्हाला, बघा दिसतंय का तिथं. असं नुसतं फिरल्यासारखं होतंय उन्हात गेलं की खरंच. आणि उशीर झाला जायला आम्हाला. आणि आता आली, पाणी हातपाय धुवून धुतलं चांगलं गार पाण्यानं, पाणी मारलं तोंडावर. अवघड आहे बाबा या उन्हाळ्याचं, काही खरं नाही देवा. तर सर्वांनी तब्येतीची खरंच आपल्या काळजी घ्या, कारण का उन्हाळा इतका बेकार आहे सांगू शकत नाही. माणसाला उन्हानं काय होईल ती सांगता येत नाही. आणि डोक्यावर वजं घेतलं ना, एवढं ओमघाम झाल्यासारखं होतंय नुसतं. तर चला आता गार पाणी पिते. जरा हातपाय तोंड धुतलं, जरा दम भरल्यासारखा झालता म्हणून बसली इथं झाडाखाली. अजून घरात पण नाही गेली. जाते पाणी पिते जरा गार. आणि खरंच सर्वांनी काळजी घ्या आपली. आणि जास्त होईल तेवढं शक्यतो ताक वगैरे, थंड दही घरगुतीच आपलं करत जावं आणि घरगुतीच खात जावं, कारण का तेवढं शरीराला थंडावा येतो. उन्हाळ्याचं खरंच अवघड आहे काम. आणि शेतकऱ्यांचं तर शेतात काम केल्याशिवाय विलाज नसतो त्यांना. काय करणार, एक दिवसाचं आहे का ऊन. तर चला म्हणलं असंच 1 मिनिटाचा व्हिडिओ काढावं, बोलावं की उन्हात कसं होतंय ती. तर जे उन्हात काम करतात त्यांनाच फक्त माहीत असेल, बाकीच्यांना काय माहीत नाही. बाकीच्यांना काय त्याचं घेणं देणं पण नसेल. फक्त शेतकऱ्यालाच माहीत आहे की कष्ट काय असतं उन्हात आणायचं ते. तर असू द्या, जे त्याचं नशीब असतं. कोणाच्या कपाळाला कपाळ घासून कोणाच्या नशीब आपल्याला येत नाही किंवा आपलं त्याला जात नाही. आपल्या नशिबात आलेलं तेवढं आपल्याला करावंच लागतंय. मग ते शेतकरी असो किंवा व्यापारी असो, कोणी का असं ना, जे त्या मार्गाने जे ते करत असते. चला आता थंड पाणी पिते, थोडंसं ताक घेते, कारण का खूप उन्हानं असं नुसतं हे झालं आहे, जीव तलकील उठली. तर कोणाकोणाच्या इकडं उन्हाळा कठीण आहे सांगा. पाण्याचा प्रॉब्लेम असतो उन्हाळ्याचा पण आता सगळीकडेच. तर चला बाय सर्वांना.